तर आमचं ठरलं होतं शॉर्ट ट्रिप करायचं. तर हे म्हणाले, आपण महाबळेश्वरला जाऊयात का आत्ता? मी म्हटले आत्ता नको, आत्ता 7:30 वाजलेत, तर आपण इथे जवळपास जाऊयात. मग हे म्हटले लोणावळ्याला तरी चल. मग म्हटलं ठीक आहे चला लोणावळ्याला. बॅग वगैरे पॅक करून आम्ही निघालो म्हणजे काय अर्ध्या पाऊण तासाच टायमिंग होतं आमच्याकडं. मग आम्ही काय केलं, आधीचे गाडी बुक करून देतात त्यांना कॉन्टॅक्ट केला. त्यांना कॉन्टॅक्ट केल्यानंतर ओला रिक्षा बुक केली. मग ती रिक्षा आल्यानंतर त्यांनी आम्हाला जिथून गाडी येणार आहे तिथेच उतरवलं. पण आम्हाला कळालं की गाडी इथे येणारच नाही आहे. मग ते दादा खूप चांगले होते, त्यांनी आम्हाला खूप मदत केली. पुढे जाऊन त्यांनी स्वतः चौकशी केली की गाडी कुठे येणार आहे आणि तिथे आम्हाला परत मागे येऊन चांदणी चौकातून परत जिथे गाडी येणार आहे तिथे नेऊन व्यवस्थित गाडीपाशी सोडवलं. आणि मग त्यांचे आभार वगैरे मानून आम्ही गाडीमध्ये बसलो. आणि बसल्यानंतर मग डुग्गू बघत होता इकडे तिकडे, कारण की तो फर्स्ट टाईमच असं चालला होता बाहेर. आम्ही शक्यतो बाहेर कुठे नेत नाही. आणि मग गेलो तरी इथल्या इथेच कुठं डिनरला वगैरे जातो, कारण लांब आम्ही त्याला कधी नेलेलंच नाही आहे. मग म्हटलं आता काय करायचं तोपर्यंत. आता 1-1.5 तास तर आम्हाला लागणार होता. आणि एक हॉटेल आम्हाला मिळालं होतं जे आम्हाला बुकिंग करायचं होतं. तर तो माणूस आम्हाला म्हटला की बाबा तुम्हाला फुल पे करावं लागेल. तर त्यांना आम्ही सांगितलं की आत्ता आम्ही पार्ट पे करतो, कारण आम्हाला आयडिया नाही की बाबा गाडी कुठे थांबणार आहे आणि किती वाजतापर्यंत येणार आहे आणि तुमचं हॉटेल तिथून किती लांब आहे. तर तो म्हणाला की आत्ता पेमेंट करून टाका आणि मग मी वेट करतो, तसं नाही तर मग फुल झाले तर मग तुम्हाला मिळणार नाही रूम. मग फायनली आम्ही ठरवलं की अर्ध्या पाऊण तासाने त्यांना परत कन्फर्मेशन द्यायचं. पण नेमकं कन्फर्मेशन देताना काय झालं, आम्हाला दुसरीकडेच गाडी नाही का थांबली. आम्हाला वाटलं की नाही का लास्ट स्टॉपमध्ये जर थांबली तर तिथंच आम्ही उतरू. पण लास्ट स्टॉप म्हणजे खूपच लांब गाडी जाणार होती आणि आम्हाला उतरायचं होतं लोणावळ्यामध्ये. आणि नेमकं गाडीतनं उतरायच्या आधी एक मुलगी आम्हाला विचारून गेली की तुम्ही थांबणार आहात का जाणार आहात. मग बोलली आम्हाला माहितीच नव्हतं की उतरायचं, त्यामुळे तिला म्हटलं आम्ही थांबतोय अजून पुढे उतरणार आहे. तर तिने काय केलं, आमच्या भरोशावर स्वतःची पर्स ठेवून गेली आणि मग पार 15-20 मिनिटांनी आली. मग तिला जाऊन सांगितलं की आम्ही निघतोय आत्ता. मग तिने पर्स वगैरे घेतली, आम्ही इथं उतरलो आणि भरपूर उशीर झाला होता. मला 11 वाजून गेलेले रोडवर, म्हणजे इतकी लोक दिसत नाही आहेत, कारण की सगळे जे कोणी आहेत ते फिरायला वगैरे आले. ते एकटेच येतात ते बॅग घेऊन. मी पुढे चालत होते डुग्गूला घेऊन. आणि म्हणजे खूप आम्हाला प्रॉब्लेम्सला फेस करावं लागलं, कारण एक अचानक ठरलं. आणि मग तिथे पोहोचल्यानंतर हॉटेलवाल्याला फोन केला तर तो म्हटला की तुम्ही मगाशी का नाही कन्फर्मेशन दिलं, आत्ता तर सगळे हॉटेल बुक झालेत. यांना म्हटलं बापरे आता काय करायचं, आपण उगाच इतक्या गडबडीमध्ये निघालो, कारण की प्री प्लॅन काही केला नाही की मग असे प्रॉब्लेम होतात. मग ते म्हटले जाऊ दे आता काही ना काय करून एकतरी हॉटेल मिळेल. मग फायनली रिक्षा केली परत. एक हॉटेल आम्हाला ऑनलाईन मिळालं, तिथे आम्ही बुकिंग केलं. आणि नशीब हे हॉटेल आम्हाला म्हणजे थोडंसं जिथे आम्ही उतरलो होतो ना तिथून जवळच होतं. हॉटेल एकदम मस्त होतं आणि रूम्स वगैरे पण चांगले होते, एकदम स्वच्छता होती. आणि तिथलं डिनर जे काही आम्ही मागवलं ते पण एकदम डिलिशियस होतं आणि रिजनेबल रेट्स होते. तर म्हटलं चला बाबा आपण एकदाचे पोहोचलो. मग इथे रूम आहे, इथे टॉयलेट बाथरूम वगैरे आहे, जेवण वगैरे करून देऊन गेलेत ते. मग म्हटले करून घ्या जेवण. मग ठीक आहे म्हटलं लॉक वगैरे करते आता मी. ते टॉयलेट बाथरूम सगळं एकदम इतकं क्लीन होतं ना, म्हणजे एकदम घरच्यासारखंच तिथलं सगळं वातावरण होतं. आणि मग जेवण वगैरे आम्ही केलं नव्हतं, खूप भूक लागली होती, कारण रविवारचं शक्यतो आम्ही बाहेरचं काही खाल्लं पिलं की जेवण करायचंच विसरून जातो. मग अशा प्रकारे आम्ही जेवण केलं आहे. ते टी व्ही वगैरे बघत होते. गॅलरी तर इतकी मस्त आहे ना, रात्री झोपच लागत नव्हती. पण मग फायनली पहाटे झोप लागली आणि मग सकाळी उठून बघितलं तर इतकं मस्त वातावरण झालं होतं ना. डुग्गू तर खूप उशिरा झोपला होता, रील बघत होता आणि तो म्हणतो मला पण झोप येत नाही आहे. सकाळी उठल्या उठल्या तो आधी गॅलरीत बघायला गेला की. तर असा होता आमचा शॉर्ट ट्रिपचा पहिला दिवस. नक्की सबस्क्राईब करा. बाय.